नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही वयवारीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, वयवारी हा टॉपिक परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो। हा टॉपिक मित्रांनो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर वयवारी हा टॉपिक पाहत असताना आपल्याला मित्रांनो काही बेसिक गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात, त्या मित्रांनो आपल्या माहीत असणं गरजेचं आहे। जर मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर दिलं जातं, ज्यावेळेस गुणोत्तर दिलं जातं त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 कंडिशनमध्ये हे तुम्हाला सॉल्व करावं लागतं। तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आता पहिला प्रश्न आपल्याला काय विचारले, प्रश्नाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। पहा, राम व श्याम यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे व त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 3 आहे, तर श्यामचे सध्याचे वय किती? श्यामचे सध्याचे वय किती? मग काय करा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय दिले, राम, म्हणून राम लिहा। या ठिकाणी पहा राम काय दिले मित्रांनो आपल्याला, राम आणि श्याम हे दोघे जण आहेत आणि पहा राम व या ठिकाणी श्याम, राम व श्याम यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? वयाची बेरीज आहे 40 वर्षे आणि गुणोत्तर किती आहे मित्रांनो? 7 जसे 3 आहे, म्हणजे 7 गुणोत्तर आहे या ठिकाणी रामचं। त्याच्यानंतर 3 गुणोत्तर आहे मित्रांनो श्यामचं। 3 गुणोत्तर कोणाचं आहे मित्रांनो? श्यामचं आहे। आणि त्यांच्या वयाची बेरीज आपल्याला काय दिली? त्यांच्या वयाची बेरीज दिली 40 वर्षे। त्यांच्या वयाची बेरीज दिली मित्रांनो 40 वर्षे। आता 40 वर्षे बेरीज दिली। आता या ठिकाणी बेरीज दिली, ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला बेरीज दिली जाते त्यावेळेस काय करायचं, हे जे काही गुणोत्तर दिसत या गुणोत्तराची सुद्धा आपल्याला काय करायची, बेरीज करायची। मग 7 आणि 3 किती झाले मित्रांनो? 7 आणि 3 झाले या ठिकाणी 10। 7 आणि 3 किती झाले मित्रांनो? 10। 10 झाल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे काही 10 तुमचं आलेलं आहे गुणोत्तराची बेरीज 10, तर या बेरीजेनं काय करायचं, या ठिकाणी एकूण जे काही वय दिलं याला मित्रांनो याला भागायचं। 10 ने याला भागल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो? पहा, हा शून्य कटला त्यावेळेस किती आलं मित्रांनो? या ठिकाणी आलं 4। 4 1 4 किती आलं मित्रांनो? 4 आलं। आता हे 4 आल्याच्या नंतर आपल्याला विचारलं कोणाचं? श्यामचे सध्याचे वय किती? श्यामचे सध्याचं वय विचारलं, म्हणून श्यामच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो? श्यामच्या वयाचं गुणोत्तर आहे 3, म्हणून याला 3 न गुणा। 3 न गुणल्याच्या नंतर किती येणार मित्रांनो? 4 त्रिक 12, म्हणजे श्यामचं वय किती आहे मित्रांनो? 12 वर्षे। श्यामचं वय किती आहे मित्रांनो? 12 वर्ष। ऑप्शन कितीमध्ये दिलेले? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलं, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। जर आपल्याला विचारलं असतं रामचं वय किती, तर रामचं वय कसं काढलं असतं? हे काही 4 दिले, या 4ला आपण रामच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7 आहे, म्हणून याला 7 न गुणलं असतं। कितीनं? 7 न गुणलं असतं, म्हणजे मित्रांनो 7 न गुणल्याच्या नंतर किती? 7 चौक 28, म्हणजेच मित्रांनो 28 वर्ष आहे रामचं वय आणि श्यामचे वय आहे 12 वर्षे। आता दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला गणितामध्ये 40 दिली, मग आता दोघांचे वय आपल्याला मिळालेले आहेत, मग या दोघांच्या वयाची बेरीज 40 वर्षे येते का? पहा 28 मध्ये 2 टाकल्याचे झाले 30, 30 आणि 10 झाले 40, म्हणजे दोघांच्या वयाची बेरीजसुद्धा 40 वर्षे येते, म्हणजेच मित्रांनो आपला आन्सर या ठिकाणी परफेक्ट आलेला आहे। अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सॉल्व करायचा होता। ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला गुणोत्तराची त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली जाते त्यावेळेस गुणोत्तराची बेरीज करा। ज्यावेळेस तुम्हाला दोघांच्या वयाचे जे काही गुणोत्तर आहे त्यांचे फरक दिला जातो त्यावेळेस त्या दोघांची काय वजाबाकी करावी लागते, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता। 2 नंबरचा प्रश्न पहा, हा प्रश्न काय म्हणतो, तशा स्वरूपाचा प्रश्न आहे, थोडंसं झूम केलेले मी या ठिकाणी। तर पहा या ठिकाणी काय म्हणत आहे हा प्रश्न, मोहन व प्रदीप यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे व त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 4 आहे, तर मोहनचे सध्याचे वय किती? आता पहा, मोहन आणि प्रदीप यांच्या वयाची बेरीज दिलेली, बेरीज किती आहे मित्रांनो? 55 वर्षे। मग सर्वप्रथम काय करूयात आपण? मोहन लिहूयात। मोहन झाल्याच्या नंतर कोण आहे मित्रांनो? प्रदीप। मोहन आणि प्रदीप यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो? 7 जसे किती आहे मित्रांनो? 4। 7 जसे 4 आहे, म्हणजे 7 गुणोत्तर आहे मोहनचं आणि 4 गुणोत्तर आहे प्रदीपचं। आता यांच्या दोघांच्या वयाची काय दिली मित्रांनो? बेरीज दिली। बेरीज किती आहे? 55 वर्षे। बेरीज किती आहे मित्रांनो? 55 वर्षे। आता बेरीज दिली म्हणून गुणोत्तराची सुद्धा आपल्याला बेरीज करायची। गुणोत्तरची बेरीज किती येणार मित्रांनो? 7 आणि 4 किती झाले? 11। किती येणार मित्रांनो? 7 आणि 4 11। आता हे जे काय 11 या वयात जे काही गुणोत्तर आहे त्याची जी काही बेरीज झाली, या गुणोत्तरात त्यांनी काय करायचं मित्रांनो? एकूण बेरीजला या ठिकाणी आपल्याला काय करायचं? भागाकार करायचा, म्हणजे याला 11 ने भागायचं।
11ने भागल्याच्या नंतर किती येईल मित्रांनो 11 पाच्या 55, 11 पाच्या किती येईल मित्रांनो 11 पाच्या 55, कितीचा भाग जाईल मित्रांनो 5चा भाग जाईल, कितीचा भाग जाईल 5चा। आता 5चा भाग गेल्याच्या नंतर पुढं काय म्हणते पहा, तर मोहनचे सध्याचे वय किती आपल्याला विचारलं, कोणाचं वय मोहनचं वय विचारलं, मग मोहनच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो पहा, मोहनच्या वयाचं गुणोत्तर आहे या ठिकाणी 7, म्हणून जे काही भागाकार आल्याच्या नंतर त्याला काय करायचं 7 ने गुणायचं, मोहनच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे म्हणून मोहनच्या वयाचं गुणोत्तर घ्या, 7 पाचा 35 म्हणजेच मोहनचं वय आहे मित्रांनो 35 वर्ष, मोहनचं वय किती आहे 35 वर्ष। ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेले, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं असतं प्रदीपचं वय किती, तर हे जे काही 5 तुम्हाला दिसते या 5नं काय करायचे, प्रदीपच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 4 आहे, म्हणजेच 5 गुणाकारामध्ये 4 केलं असतं आपण, 5 गुणाकारामध्ये 4 केल्याच्या नंतर किती आलं 5 चोक 20 वर्षे, 5 चोक 20 वर्षे। आता दोघांच्या वयाची बेरीज किती दिली 55 वर्षे, मग दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्षे ती का पहा, 5 शिला 5, त्याच्यानंतर 3 आणि 2 किती झाले मित्रांनो 5, म्हणजेच या ठिकाणी 55 वर्षे बेरीजसुद्धा या ठिकाणी आलेली आहे, म्हणजेच याचा अर्थ मोहनचे सध्याचे वय आहे 35 वर्षे आणि या ठिकाणी प्रदीपचे सध्याचे वय आहे 20 वर्षे। अशा स्वरूपामध्ये तुम्ही दोघांचे वयसुद्धा या ठिकाणी काढू शकता। आशा करतो हा प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। 3 नंबरचा प्रश्न पहा, 3 नंबरचा प्रश्नसुद्धा आपल्याला काय म्हणतो, थोडंसं झूम करूयात पहा, 3 नंबरचा प्रश्नसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मोहन व प्रदीप यांच्या वयातील फरक, आता फरक दिलेला आहे, आता काय दिलं मित्रांनो फरक, आता काय करूया थोडंसं जे काही पेन आहे त्याची हे वाढवूयात पहा, मोहन व प्रदीप यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, मोहन व प्रदीप यांच्या वयातील फरक किती 30 वर्ष। आता फरक दिलेले, पहिल्यांदा काय दिलं दोघांच्या वयाची बेरीज दिली ती, फरक म्हणजे काय वजाबाकी असते, मग काय करा मित्रांनो सर्वप्रथम लिहा मोहन आणि काय मित्रांनो प्रदीप। आता या ठिकाणी काही पण नावं देऊ शकतात हे लक्षात ठेवा, मोहन व प्रदीप पहा, मोहन व प्रदीप यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो 7 जसे 11 आहे, 7 जसे 4 आहे, 7 जसे 4 आहे, 7 जसे 4 दोघांच्या वयात 7 जसे 4 गुणोत्तर आहे आणि त्यांच्या वयातील फरक किती आहे मित्रांनो, फरक आहे 30 वर्षाचा, म्हणजे या दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे 30 वर्षाचा फरक आहे। आता 30 वर्षाचा फरक दिलेला असेल म्हणजेच या ठिकाणी गुणोत्तराचा सुद्धा आपल्याला फरक घ्यायचा। पहिल्या गणितामध्ये आपण गुणोत्तराची काय केली बेरीज, काय केली कारण की दोघांच्या वयाची बेरीज दिली होती, परंतु इथं काय दिलं दोघांच्या वयातील फरक दिला। आता दोघांच्या वयातील फरक दिला याचा अर्थ 7 आणि 4 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 3चा फरक आहे, कितीचा मित्रांनो 3चा फरक आहे। मग या 3च्या फरकाने काय करायचे, इथल्या हे जे काही फरक दिले याला भागायचं आहे, याला कितनं 3 भागायचं, भाग दिल्याच्या नंतर कितीचा भाग जाईल मित्रांनो 3 1 3 आणि हा 0 जशाच तसा राहील, म्हणजे कितीचा जाईल 10चा भाग जाईल। आता 10चा भाग गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं विचारलं कोणाचं, तर मोहनचे सध्याचे वय किती, मोहनचे सध्याचे वय किती। आता मोहनचे सध्याचे वय विचारलं म्हणून मोहनच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 7 आहे, म्हणून याला 7 न गुणा, 7 न गुणल्याच्या नंतर किती येईल 7 न गुणल्याच्या नंतर 7 10 70, म्हणजेच मोहनचं वय आहे 70 वर्ष आणि प्रदीपचं वय किती येणार, तर प्रदीपचं वय जर विचारलं तर ह्या 10ला कितनं गुणायचं 4 न गुणायचं, म्हणजे 10 गुणाकारामध्ये 4 करा, 10 गुणाकारामध्ये 4 केल्याच्या नंतर किती येणार 10 चोक 40, 10 चोक 40, म्हणजेच या ठिकाणी मोहनचं वय आहे 70 वर्ष, प्रदीपचं वय आहे 40 वर्ष आणि दोघांच्या वयातील फरक विचारलेला आहे, म्हणून या दोघांच्या वयातील फरक किती आहे 30 वर्ष। मग आता 70 आणि 40 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 30चा फरक आहे, म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी बरोबर आलेला आहे। म्हणून या ठिकाणी मोहनचे सध्याचे वय किती, तर मोहनचे सध्याचे वय 70 वर्ष, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता। पुढचा प्रश्न पाहूयात आता 4 नंबरचा प्रश्न पहा, या ठिकाणी काय म्हणतं पहा, राणी व सोनी यांच्या वयातील फरक 15 वर्ष आहे व त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 जसे 6 आहे, तर राणीचे सध्याचे वय किती। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला फरकच विचारलेला आहे, फरक कोणाचा आहे मित्रांनो राणी, या ठिकाणी पहा राणी आणि या ठिकाणी सोनी, राणी आणि सोनी यांच्या वयातील फरक आहे 15 वर्ष आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 11, म्हणजे 11 गुणोत्तर आहे राणीचं, 6 गुणोत्तर आहे सोनीचं आणि त्यांच्या वयातील फरक किती दिलेले, फरक दिलेला आहे 15 वर्षाचा, फरक किती दिले 15 वर्षाचा, फरक आहे 15 वर्षाचा। मग फरक दिलेला आहे म्हणून काय करायचं, या दोघांच्या गुणोत्तर याच्यामधला आपल्याला फरक घ्यायचा। 11 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे 5चा फरक आहे, कितीचा आहे मित्रांनो 5चा फरक आहे। मग हा जो काय फरक आलेला आहे या फरकाने काय करायचं मित्रांनो, याला इकडं भागून घ्यायचं आहे, भागायचं म्हणजे ज्याचा अर्थ इथं 5 लिहा। आता 5 त्रिक किती येईल मित्रांनो 5 त्रिक 15,
किती आलं मित्रांनो, हे 3 आला। आता 3 आल्याच्यानंतर आपल्याला राणीचं सध्याचे वय किती विचारले, मग राणीचं सध्याचं वय विचारलं म्हणून राणीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 11 आहे। पहा या ठिकाणी 11 आहे म्हणून याला 11 ने गुणा, म्हणजेच राणीचं सध्याचं वय आहे मित्रांनो 11 त्रिक 33 वर्ष, 33 वर्ष म्हणजे 33 किती, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलं म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आणि जर आपल्याला सोनीचं सध्याचं वय जर विचारलं असतं तर या 3 कितनं गुणावं लागलं असतं मित्रांनो, सोनीच्या वयाचं गुणोत्तर आहे 6 म्हणून याला 6 न गुणा, साइन त्रिक किती झालं मित्रांनो 18, साइन त्रिक किती झालं 18। आता त्यांच्या वयातील फरक कितीचा येतो, 15चा येतो। पहा आता 3 मधून 8 जातात का नाही, म्हणून या 13 मधला या 3 मधला एक हातचा इथं घेतला, इथं झाला 13, 13 मधून 8 गेला 5 राहिला। आता या 3 मधला हातचा इथं गेलता म्हणजे इथं 2च राहिला, 2 मधून 1 गेला 1 राहिला, म्हणजे दोघांच्या वयातील फरक आहे 15 वर्ष। आणि त्यांच्या वयातील या ठिकाणी त्यांच्या वयातील फरक आहे मित्रांनो 15 वर्ष, म्हणजेच राणीचं वय या ठिकाणी 33 वर्ष आणि सोनीचं वय हे 18 वर्ष। सोनीचं वय किती, 18 वर्ष। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता। तर आशा करतो मित्रांनो वयवारी या टॉपिकवर जे काही महत्त्वाचे प्रश्न 2 टाईपमधले म्हणजे जे बेरीज स्वरूपामधले आणि फरकाच्या स्वरूपामधले हे कसे सॉल्व करायचे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर या ठिकाणी थांबूया। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।